नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची 11 वर्ष। भारताची विकासगाथा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारच्या नेतृत्वात भारताचा मत्स्य व्यवसायात भरभराटीला। जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक। महाराष्ट्राच्या जनतेचा आणि आमच्या लाडक्या बहिणींनी दिलेल्या जनादेशाचा राहुल गांधी अपमान करत आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर। राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक महत्त्वपूर्ण स्थळांना घेऊन जाणाऱ्या भारत गौरव पर्यटन ट्रेनचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत पार पडला। माननीय मोदीजींच्या सरकारने रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने भारत गौरव यात्रा विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे। जी ट्रेन छत्रपती शिवरायांच्या अनेक महत्त्वाच्या स्थळांना आपल्याला घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास हा जिवंत करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। 100% फी माफीमुळे मुलींसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुष्पलता डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी पुणे येथे उपस्थितांना संबोधित केले। तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुलींना त्या ठिकाणी 100% फीची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय आपण घेतला आणि मुलांनाही 50% फीची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला असल्यामुळे उच्च शिक्षणाची दारं ही मोठ्या प्रमाणात आज खुली झालेली आहे। खासगी क्षेत्रातले लोक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहेत, त्यामुळे सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चर वरचा खर्च वाचतो आहे आणि फी जी काही मुलांची आहे ती त्यांना परवडली पाहिजे म्हणून मुलांना फी देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं होत आहे आणि यातनं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा विस्तार, एक अफोर्डेबिलिटी, एक क्वालिटी ही आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते आहे। राहुल गांधी खोटी माहिती देऊन समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत। माननीय महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी माध्यमांना दिली माहिती। कामठी विधानसभेमध्ये सातत्याने प्रत्येक वेळी जे तुम्ही 5-4 निवडणुकी बघा, कामठी विधानसभा ही सबर्बन होत आहे। नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं। 3 निवडणुकीची आकडेवारी 30,000 मतांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बेचैन झाले आहे। त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे, पण आताची जनता संभ्रमावर जगत नाही, विकासावर का मत येतं। कांग्रेस पार्टी झूठ और फरेब का खजाना है। माननीय महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे राहुल गांधींना खड़े बोल। कांग्रेस पार्टी झूठ और फरेब का खजाना है। फिर एक बार जनता में झूठ फैलाने का काम करने का उनका प्रयास है, लेकिन अब महाराष्ट्र की जनता जान चुकी है कि राहुल गांधी और उनके चेले चपाटे केवल चुनाव संभ्रम करना जीतना चाहते हैं, संभ्रम करके जीतना चाहते हैं। आदिवासींना संघटित करून जल जमीन जंगलाच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारणारे थोर स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांना आपली बातमीच्या माध्यमातून स्मृती दिनी विनम्र अभिवादन। आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे। तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा।
नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.